चला, नमस्कार मित्रांनो, विघ्नहर्ता अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आज MPSC ग्रुप बीचा पेपर झालेला आहे। त्या पेपरमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता 20 मार्कासाठी विचारलं होतं। तर त्या 20 मार्काचं आपण विश्लेषण बघूया। तर 20 पैकी तुम्हाला किती बरोबर येतील हे तुम्हाला समजेल। ही प्राथमिक आन्सर की असेल, आयोगाची आन्सर की 1-2 दिवसामध्ये येऊन जाईल। पण आज आपण हे प्रश्न कसे सॉल्व करायचे होते आणि कशा ट्रिकनुसार तुम्हाला सॉल्व करायला पाहिजे होतं हे मी सांगतो आहे। बघा, पहिला प्रश्न काय आहे आणि हे प्रश्न मित्रांनो मी क्रॉप केलेले आहे। हे प्रश्न जसे तसेच आयोगाच्यावरनं क्रॉप करून डायरेक्ट मी तुम्हाला दिलेला आहे। बघा, इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये। पहिला प्रश्न काय, 150 व 500 या संख्यामधील किती संख्यांना 11ने भाग जातो? म्हणजे आता काय करायचं आहे, हे 500 आहे भागीला 11 करायचं, वजा 150 आहे भागीला 11 करायचं आहे। बस याला फक्त सॉल्व करा, पूर्ण सॉल्व करायचं आहे। बाकी जे उरलं ते सोडून द्यायचं आहे। 11 × 1 = 11, 11 चूक 44 सर, मग 50 मधून 44 उरले 6, मग हा 0, 11 5 तर 55, मग 5 उरले, मग ते 5 पॉईंटमध्ये जातं ना, ते सोडून द्यायचे कारण आता याच्या पुढे अंक नाही ना। मग हा आले 45 वजा, मग 11 × 1 = 11, 11 × 1 = 11, उरले किती सर, हे 4, 4ला 0 जोडला कारण 0 उरले ना, 0, मग 11 × 3 = 33, मग 33 जर आता काढले तर काय उरतात, तर 7 उरतात। मग 7ला आता इकडे अंक नाही ना, मग सोडून द्यायचे, फक्त हा 13 घ्यायचा। आता 45 मधून 13 वजा करा सर, हे 45 मधून 13 वजा करा, 5 मधून 3 गेले किती राहतात, 2, 4 मधून 1 गेले किती राहतात, तर 3। ह्या अशा संख्या आहेत 150 ते 500 दरम्यान 32 संख्या आहेत ज्या 11ने भाग जातात। बरोबर, 11ने भाग जाणाऱ्या ह्या दरम्यान किती संख्या आहे, तर 32। ऑप्शन क्रमांक आपला असेल मित्रांनो 2 नंबर। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता गणित, बरोबर। तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व केलं असेल आणि सर्वांचं उत्तर बरोबर आलं असेल। चला, आता नेक्स्ट प्रश्न बघू। आता हा प्रश्न बघा काय आहे, बघा, समीरने एकूण 360ला काही सफरचंद खरेदी केले, बरोबर, काही सफरचंद खरेदी केले, त्याला प्रत्येक सफरचंदावर 3ची सूट मिळाली असती तर 25% अधिक खरेदी करू शकला असता। पण त्याने खरेदी केली आहे ना, खरेदी केली आहे, जर 3ची सूट मिळाली असती तर अजून 25% जास्त त्यांनी खरेदी केले असते, असं त्याचं म्हणणं आहे। तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले असा प्रश्न आहे। मग आता काय बघा मित्रांनो, आता 3ची सूट आहे म्हणजे 25 त्याला जास्त मिळाले असते ना। आता काय म्हटलं, 3ची सूट जर मिळाली असती तर 25% जास्त खरेदी केले असते। मग हे सर 25 म्हणजे त्याने 3 म्हणजे तो 125% जास्त असेल, बरोबर। म्हणजे हे 3ची सूट आपण 100 125 करणार ना। मग आता इथं फक्त गुणाकार टाका, हा 25 इथे घ्या, 25 5 5 त्रिक सर तर 15। मग आता हे 15 हे 360 रुपयाला त्यांनी केले ना, 360ला त्यांनी खरेदी केले। किती केले हे माहीत नाही आणि किती करायचे, किती केले हे प्रश्न आहे। मग आता ह्या 15ने याला फक्त भागायचं आहे, 15ने याला भागा सर। आता काय सर, कटछाट करा, 3 5 15, 3 1 3, 3 2 6 आणि हा 0 इथे, मग 5 1 5, 5 2 10 आणि 5 चूक सर 20। म्हणजे त्यांनी मुळात किती सफरचंद खरेदी केले, तर त्यांनी मुळात 24 सफरचंद खरेदी केलेत मित्रांनो। आहे सर ऑप्शनमध्ये, तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 असेल आपलं उत्तर। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता। ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघू। आता हा प्रश्न बघा, आता या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे, आता बघा मित्रांनो काय आहे, जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 असेल तर त्या कुटुंबाचे घरभाडे, किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च केला हे खालील वर्तुळाचे अवलोकन करून काढा असं आपल्याला म्हटलं आहे। आता हा वर्तुळ आहे, याच्यामध्ये दिलं आहे बचत किती आहे आणि ते अंशामध्ये दिलं आहे। वर्तुळातील आकडे अंशात्मक कोण दर्शवतात। आता बघा, हा किराणावरती 90 अंश, वीजवरती 50 हे आपल्याला विचारलं। आपल्याला काय विचारलं आहे, घर भाडे, म्हणजे हा घर भाडे बघणं गरजेचं आहे। मग नंतर किराणा माल आणि नंतर काय आहे, प्रवास। फक्त आपण हे 3 अंक बघायचे। आता किराणा किती आहे सर, तर हा 90 आहे, प्रवास किती आहे, तर 70% आहे प्रवास, आणि घरभाडे किती आहे, तर 110 अंश आहे, बरोबर। 110 हे 70 अंश आणि हे 110 अंश, फक्त यांची बेरीज करा, मग काय असेल 0,
मग हे 16 17 17शी 7 हातच्याला 1 1 1 2 म्हणजे 270 अंश 270 अंश तो खर्च करतो, म्हणजे त्याचे पूर्ण खर्च होत आहे. आता मग त्यांनी काय म्हटलं किती खर्च करतो हे आपल्याला आकड्यात सांगायचं आहे. मग आता मला सांगा, आता हा पूर्ण वर्तुळ कितीचा आहे? तर हा पूर्ण वर्तुळ सर 360 अंशाचा आहे. वर्तुळ 360 अंशाचा असतो ना. मग आता 360चा आहे सर. मग आपण काय करणार, आता बघा, आता इथे काय करायचं आपल्याला, 360 म्हणजे सर आपण असं म्हणू शकतो ना, 360 म्हणजे किती आहे सर, तर 40,000 रुपये आहे. एकूण पूर्ण 360 आहे ना, आणि त्यांनी किंमत दिली पूर्ण 40,000, गणितामध्ये दिले ना 40,000 पूर्ण आहे. मग त्याच्यापैकी त्यांनी किती खर्च केले, ते हे 270 अंश झाले त्यांचा खर्च. मग आपल्याला हे काढायचं आहे, फक्त इथे गुणाकार टाका आणि हा 3600 फक्त इथे आणा, संपला विषय. आता याला जर कटछाट केलं तुम्ही तर आपलं उत्तर निघून जातं मित्रांनो. आता बघा, हा शून्य कॅन्सल, नम त्रिक 27, नम चूक 36, 4 1 4 आणि 4 1 4 म्हणजे इथे काय असेल, 3 1 हा 3 1 2 3 4 हे 0 1 2 3 4 म्हणजे तो खर्च किती करतोय, मग 30,000 खर्च करतोय. तो आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, 30,000 त्याचे खर्च होतात. कशावरती, तर किराणा, घरभाडे आणि प्रवासावरती 40,000 रुपये आणि 10,000 होते त्यांची सेविंग. मग तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करायचं होता. काही अवघड नव्हतं. ठीक आहे, फक्त कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर सोपा प्रश्न होता. चला आता पुढे बघा. आता हा प्रश्न बघा मित्रांनो. आता या प्रश्नामध्ये काय म्हटलं आपल्याला, बघा 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील. आता आपल्याला विचारलं आहे फरशा किती लागतील, विचारलं आहे किती आहे. आता मीटरमध्ये आहे आणि इथं मीटरमध्ये आहे, इथं सेंटीमीटरमध्ये आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, ह्या मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. आता 1 मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात सर, तर 1 मीटरमध्ये सर 100 सेंटीमीटर असतात सर, बरोबर. हां, आता हे जर तुम्हाला माहीत असेल बस. आता 18चा 100ने याला गुणायचं, 18ला 100ने जर गुणलं तर 1800 होऊन जाते. म्हणजे 1800 आता हे सेंटीमीटर झालं आहे. आता गुणीला किती असेल, हे 12ला आपण 1200 सेंटीमीटर केलं, 12 मीटर आणि त्याला 1200 सेंटीमीटर, आणि छेदामध्ये हे 30 आहे ना, छेदामध्ये 30 सेंटीमीटर आहे. हे 30 गुणीला हे आपण 30 करणार, संपला विषय. आता फक्त याला मित्रांनो कटछाट करा. हा 1 0 आणि हा 1 0 कॅन्सल, हा 1 आणि हा 1 2 कॅन्सल, 3 चूक 12, 3 1 3 3 सक 18, 6 चूक सर हे 24 आणि हे 2 0 उरले ना, हे 2 0 इथे. म्हणजे किती फरशा लागतील मग, तर 2400 फरशा लागतील. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व करू शकलो असतो. ठीक आहे, चला आता बघा नेक्स्ट उदाहरण बघा. आता हा प्रश्न बघा काय आहे, बघा ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक गाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते, तर प्लॅटफॉर्मची लांबी किती, असा आपल्याला प्रश्न आहे. आता बघा मित्रांनो काय आहे, 80 किलोमीटर लांबीची एक आगगाडी आहे आणि ताशी 80 किलोमीटरने जाते आणि त्याची लांबी किती आहे, तर 700 मीटर आहे आणि 72 सेकंदात ओलांडते. आता या गणितामध्ये काय करायचं आहे बघा पहिले मित्रांनो. आता किती आहे ती, ताशी आहे ना, तासात 36 सेकंद असतात, बरोबर. आता एका तासात 36 सेकंद असतात आणि 800 आणि आपल्याला विचारलं सेकंद. मग एका तासामध्ये मित्रांनो हे 36 सेकंद असतात. 36 सेकंदात किती जाते ती, 80 किलोमीटर जाते ना. मग याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. जर आपण बघा 1 किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात, 1000 मीटर असतात. मग याला आपण जर 1000ने गुणलं इथे आपल्याला 3 शून्य द्यावं लागेल. म्हणजे हे झालं 80,000 मीटर. आता म्हणजे हे मीटर झालं, हे सेकंद झालं आणि किती सेकंदात जाते, तर 72 सेकंदात किती जाईल असा प्रश्न आहे. 72 सेकंदात ओलांडते ना त्याला, तर त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती आपल्याला विचारलं. मग फक्त इथे गुणाकार टाका आणि हा 3600 फक्त इथे आणा, संपला विषय. आता याला फक्त कटछाट करायचा आहे आपल्याला.
हा शून्य हा शून्य, हे 2 शून्य कॅन्सल, 36 दुनी 72, 8 दुनी सर तर 16 आणि हे 2 शून्य उरले ना, हे 2 शून्य इथे. आता 1600 मीटर हा प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये आता त्या गाडीची लांबी दिली आहे ना आपल्याला, त्या आगगाडीची लांबी किती आहे 700. मग याच्यातून फक्त 700 वजा करा, 700 वजा करा, मग किती उरतील, हा शून्य हा शून्य, 16मधून 7 गेले तर 9. मग तो प्लॅटफॉर्म कितीचा आहे, मग तर प्लॅटफॉर्म आहे मग 900 मीटरचा आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे, 2मध्ये आहे, सॉरी, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे 900 मीटर. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, चला आता बघा नेक्स्ट उदाहरण बघूया. आता हा गणित बघा. आता या गणितामध्ये काय म्हटलं आहे बघा, भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो. हां चल, आता काय आहे, भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला. तर 80 दिवसात पूर्ण करतो, पण त्यांनी 10 दिवस काम केले आणि निघून गेला आहे. तर उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले, तर एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल असं आपल्याला प्रश्न आहे. आता बघा मित्रांनो, आता हा भूषण आहे आणि हा नीरज आहे. ठीक आहे, आता भूषण किती दिवसात काम करतो सर ते, तर भूषण पूर्ण 80 दिवसात करतो, पण तो काय केलं आहे, त्यांनी 10 दिवस काम केलं आणि सोडून गेला आहे. म्हणजे आता राहिले किती, तो 70मध्ये करेल, उरलेलं काम 70मध्ये करेल ना तो. हां, आता पण नीरज किती दिवसात केलं नीरजने, तर नीरजने 35मध्ये केलं आहे. आणि जर पूर्ण काम नीरजने किती करायचं असा आपल्याला प्रश्न आहे. मग आता आपण काय करायचं, यांची आता लसावी काढली असती आपण. लसावी किती असेल सर, तर 70 असेल, बरोबर. आता यांची लसावी 70 असेल ना, हा 70, म्हणजे यांची कार्यक्षमता काय निघाली बघा. यांची लसावी आपण काढली असती 70. आता 70 इथं ठेवलं तर भूषणची कार्यक्षमता किती निघाली 1, आणि 35 दुनी 70, आणि यांची नीरजची किती निघाली आहे, तर नीरजची निघाली आहे 2. मग आत्ता नीरज म्हणजे असं म्हणू शकतो का आपण की भूषणपेक्षा नीरज दुपटीने काम करतो एका दिवसात, तर हो सर. मग जे पूर्ण काम किती आहे 80 आहे ना, मग ही यांची भूषणची कार्यक्षमता काय आहे, नीरजची कार्यक्षमता काय आहे 2 आहे ना, मग फक्त याला 2ने भागायचं आहे, 2 चूक 8 आणि हा 0 इथे, म्हणजे पूर्ण 40 दिवसात नीरजने ते काम केलं असतं पूर्ण. किती दिवसात, तर 40 दिवसात आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व केलं असतं. ऑप्शन क्रमांक 4. गणित फक्त कन्सेप्ट बेस समजून घ्या, त्यांची कार्यक्षमता काढा. कार्यक्षमता एकदा निघाली की कार्यक्षमतावरून आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, चला आता पुढे बघा. आता हा पुढचा प्रश्न बघा काय आहे. चल, आता याच्यामध्ये 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाच्या सरासरी वय किती आहे, तर 34 आहे. आता बघा, हा रेखा आहे आणि ही आहे नेहा, यांचं सरासरी वय किती आहे सर, तर सरासरी वय सर 34 आहे. कधी, तर 5 वर्षापूर्वी. म्हणजे सर आज किती असेल, तर आज यांच्यामध्ये मी सर 5 टाकणार ना अजून दोघांमध्ये, बरोबर. तर सर आज ती 39 आहेत, बरोबर. आता पुढे काय आहे, रेखा, नेहा आणि नीरज यांचे सरासरी वय 23 आहे. आज म्हटलं इथं आज आहे, आज यांचं सरासरी वय आहे सर. तर आज रेखा, नेहा आणि नीरज यांचं सरासरी वय 33 वर्ष आहे, 33 आहे. आणि 10 वर्षानंतर नीरजचे वय आपल्याला विचारलं आहे. आता मग मला सांगा, आता हा 33 आहे, हा 33 गुणिला 3 करा, 3 त्रिक सर 9 आणि 3 त्रिक 9. आता हे 2च आहे, याला 2ने गुणायचं आहे. 9 दुनी सर 18, 1 किती 6 ने 1 तर 7. आता आजचं काढलं आहे ना आपण, हे 5 टाकलं आहे, हे पूर्वीचं 34 होतं त्याच्यामध्ये 5 टाकलं म्हणजे आज 39 आहेत. त्या दोघींचं जर आज एवढं असेल आणि तिघांचं आज एवढं असेल, तर आपण फरक काढून आपण वजाबाकी करून नीरज काढू शकतो. हो सर, कारण याच्यात बी रेखा आणि नेहा आहे, याच्यात बी रेखा आणि नेहा आहे, फक्त नीरज याच्यामध्ये एक्स्ट्रा आहे. मग सर हे 99 मधून हे 78 वजा करायचे. मग आता 9 मधून 8 गेलं सर 1 आणि ते किती असेल 2. मग 21 आज आहे, हे आहे किती, आज आहे कोण, तर नीरज. आज आपल्या नीरज आहे ना, हा नीरज आज 21चा आहे. पण आपल्याला काय विचारलं आहे, 10 वर्षानंतर. आता याच्यामध्ये मित्रांनो 10 टाकून द्या, म्हणजे किती होईल,
हे 31चा होईल. म्हणजे नीरज 10 वर्षानंतर कितीचा आहे, तर 10 वर्षानंतर तो आहे 31चा आहे सर असं. तर ऑप्शन क्रमांक 1 याचा असेल उत्तर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, चला आता पुढे बघा. आता हा गणित बघा मित्रांनो. आता हा गणित काय आहे, 3.49चा वर्ग वजा 0.51चा वर्ग आहे आणि भागीला काय आहे 3.49 वजा 0.51 आहे. मग आता या गणिताला काय करायचं आहे मित्रांनो, फक्त एवढं लिहायचं आहे बघा. हा 3.49 आहे अधिक किती आहे 0.51 लिहायचं आहे आणि ते 3.49 लिहायचे वजा 0.51 लिहायचं आहे आणि भागीला किती आहे तर 3.49 वजा 0.51 आहे. आता बघा मित्रांनो, आता तुम्हाला काय साम्य दिसतं याच्यामध्ये. आता हा 3.49 वजा 0.51 आहे, 3.49 वजा 0.51 आहे. म्हणजे हा पोर्शन पूर्ण कॅन्सल होऊन जाईल. आपल्याकडे राहिलं काय फक्त हे पोर्शन. मग या पोर्शनला फक्त बेरीज कराय. म्हणजे हा 3.49 आहे आणि हा 0.51 आहे. बस यांची बेरीज करा. आता बघा काय असेल, 9 आणि 1 किती असेल तर 10, हातच्याला 1 बरोबर. 4 आणि 5 9, 9 आणि 1 10, 10शी 0 हातच्याला 1, 3 आणि हातच्या 1 किती सर 4 आणि हा पॉईंट आहे तर पॉईंटच्या पॉईंट. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो, उत्तर असेल आपलं फक्त 4 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण या गणिताला सॉल्व्ह करू शकतो. गणित काही अवघड नाही, फक्त गणिताची बेस कन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजे बरोबर. चल ठीक आहे, चल अशा प्रकारे आपण या गणिताला सॉल्व्ह करू शकतो. आता हा पुढचा गणित बघा मित्रांनो. आता याच्यामध्ये बघा, खालील संख्या श्रेणीतील क्रमाने येणारी संख्या कोणती असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता याच्यामध्ये बघा काय आहे सर 3 6 आहे 11 आहे आणि सर 18 आहे फक्त, आणि इथली संख्या आपल्याला काढायची आहे. आता फक्त मित्रांनो फक्त यांचा फरक काढा बरं, फरक किती येतो. आता बघा 3 मध्ये 3 जर टाकले तर 6 येतं. 6 आणि 11 मध्ये सर 5चा फरक आहे. 18 आणि 11 मध्ये सर तर 7चा फरक आहे. आता 7चा, आता हा फरक तुम्हाला दिसत असेल 3 5 7, मग हा सर 9चा असेल. मग 9चा फरक असेल ना का 2 2चा असेल किंवा विषम संख्येचा फरक असेल. मग आता जर याच्यामध्ये 18 मध्ये जर सर 9 टाकले आपण तर किती होतात तर सर 27 होतात. 27 आहे का सर ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व्ह करू शकतो. ऑप्शन क्रमांक असेल आपलं उत्तर 4. ठीक आहे, चला आता हा गणित बघा मित्रांनो. आता या गणितामध्ये काय म्हटलं आहे, आता हा गणित बघा. अमर त्यांच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला आणि तेथून 2 किलोमीटर उत्तरेकडील बँकेत गेला. बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वीकडे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला. तर तो आणि त्यांचे घर त्यांच्यामध्ये अंतर किती आपल्याला विचारलं आहे. आता पहिले मला सांगा कोण आहे, अमर आहे. हा मी लिहितो अमर. ठीक आहे, अमर पहिले कुठे गेला तर अमर सर पश्चिमेकडे गेला. किती किलोमीटर गेला तर हा सर अमर आहे. अमर सर 4 किलोमीटर गेला पश्चिमेकडे. आता हा पश्चिमेचा हा पश्चिमेकडे गेला. मग त्याच्यानंतर तेथून तो 2 किलोमीटर कुठे गेला तो उत्तरेकडे गेला. मग उत्तरेकडे सर हे वरती असेल उत्तर, इथं सर तो 2 किलोमीटर गेला. आता त्याच्यानंतर बँकेतून पैसे घेऊन अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला. कुठं तर पूर्वेकडे. मग पूर्व इकडे असेल, मग हे सर पूर्व, हे सर पूर्व. पूर्वकडे किती गेला सर तर 4 किलोमीटर गेला आहे ना. आत्ता तो आणि त्यांचे घर, तो जिथं उभा आहे आता तो अमर इथं आहे, अमर इथं आहे आणि त्यांचे घर, तो आणि त्यांचे घर यांच्यामध्ये अंतर आपल्याला विचारलं आहे. आता मला सांगा मित्रांनो, हा पहिले 4 गेला आणि परत इकडे पण 4 गेला, मग 4शी 4 कट झालं. आता हा पूर्वेकडे आणि तो इथं उभा आहे, म्हणजे हा 2 किलोमीटर आहे, 2 किलोमीटर आहे ना. म्हणजे त्यांचं घर आणि हे आता 2 किलोमीटर आहे. हे एवढं अंतरच आपल्याला काढायचं आहे ना, आपल्याला हाच काढायचा आहे ना. हा इथून हातात किती आहे तर तो 2 किलोमीटर अंतरावरती आहे. ऑप्शन क्रमांक आपला असेल 3 आहे असं ऑप्शनमध्ये. तर अशा प्रकारे या गणिताला तुम्ही सॉल्व्ह करू शकला असता. ठीक आहे, प्रश्नामध्ये काही नव्हतं, फक्त हा डायग्राम जर काढता आलं तुम्हाला तर गणित येतं.
पुढील विधाने वाचून योग्य निष्कर्ष निवडा. आता बघा, पहिले इथं निष्कर्ष दिले आहे, पहिले इथं विधान दिलं आहे आणि मग त्याचे निष्कर्ष. पहिले आता डायग्राम काढावा लागेल यांच्यासाठी. सर्व मोगरा शेवंती आहे. आता बघा काय आहे, सर्व मोगरा हा एक डायग्राम काढा आणि हा एक डायग्राम काढा. हा आतमधला डायग्राम काय म्हणतं आहे बघा, हा एक डायग्राम आणि त्याच्यानंतर हा एक डायग्राम काय म्हणतं आहे, सर्व मोगरा शेवंती आहे. म्हणजे आतमध्ये असेल मोगरा, त्याच्यानंतर बाहेर असेल सर हा शेवंती. आता सर्व शेवंती फुले आहेत. आता हा सर्व बाहेरचा जो असेल तो असेल सर मग फुले, हा फुले. हा आपला डायग्राम झाला आहे. आता विधान संपलं आहे ना. आता निष्कर्ष बघा. आता सर्व फुले मोगरा आहेत. आता मला सांगा, हा सर्व फुले कुठं झालं? सर्व मोगरा फुले आहेत, पण सर्व फुले मोगरा नाही ना. काही असू शकते पण सर्व तर नाही. म्हणजे आपला हा पहिला निष्कर्ष चुकीचा आहे. त्याच्यानंतर दुसरा निष्कर्ष, सर्व फुले शेवंती आहेत. आता कुठं आहे सर्व फुले, कुठं आहे फुले, कुठे? सर्व शेवंती फुले आहेत पण सर्व फुले शेवंती नाही ना. म्हणजे दुसरा पण आपला कॅन्सल आहे. मग आपलं काय असेल, मग दोन्ही निष्कर्ष चुकीचे आहेत ना. मग आपलं उत्तर काय असेल, असं ऑप्शनमध्ये बघा, निष्कर्ष ए व बी दोन्ही चुकीचे आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मग मित्रांनो, 4 नंबरचं असेल आपलं उत्तर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व करू शकलो असतो. ठीक आहे, चला आता आता बघा मित्रांनो, आता आपल्याला काय विचारलं आहे, शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहेत असं आपल्याला विचारलं आहे. आता मला सांगा, हे 4 त्रिकोण म्हणजे 4 कॉलम दिसतात आपल्याला, 4 ग्रुप. म्हणजे बघा काय करायचं, त्याला सरळ असं सोपं आहे बघा. 1 2 3 4 5 आणि 6 एवढंच याच्यामध्ये 6 आहेत. असा एक ग्रुप आहे, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. 4 ग्रुप आहे. एकाचं जर काउंटिंग केलं तर सर्व समान आहेत. हो सर, सर्व समान आहेत, काहीच फरक नाही. मग काय करायचं, 6 आहे ना सर, हे 6 गुणीला 5 करायचे आणि भागीला 2 करायचे. त्रिक 6, 5 त्रिक सर तर 15. असं एकामध्ये सर 15 आहेत. किती तर त्रिकोण, एकामध्ये 15 त्रिकोण आहेत. तर असे हे किती कॉलम आहे, सर 4 आहेत. मग सर मी 15 चूक करू शकतो. 15 चूक 60. म्हणजे याच्यामध्ये पूर्ण किती आहेत मग, तर पूर्ण सर आहेत 60 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व करायचं होतं आपल्याला. ठीक आहे, चला आता मित्रांनो तुम्हाला समजत असेल. चला आता बघा, आता काय आहे, आता पुढचा प्रश्न बघा. बघा, बेरीज म्हणजे वजाबाकी आहे, वजाबाकी म्हणजे गुणाकार आहे आणि भागाकार म्हणजे बेरीज आहे आणि गुणाकार म्हणजे भागाकार आहे. तर हा जो आहे ना त्याला फक्त आपल्याला सॉल्व करायचा आहे. मग आता आपण काय करणार, त्याला सॉल्व करायचं आहे त्याला. मग 15 आहे, 15 वजा आहे, वजाला काय म्हटलं आहे तर गुणाकार म्हटलं आहे. आपण गुणाकार टाकणार. हे 3 अधिक आहे, अधिकला काय म्हटलं आहे, अधिकला वजा म्हटलं आहे, आपण वजा टाकणार. काहीच करायचं नाही, तसंच करायचं. त्याला दिलं 10. आता काय आहे, 10च्या नंतर गुणाकार आहे. मग गुणाकार काय म्हटलं तर भागाकार म्हटलं आहे. चल भागाकार टाकला आहे आपण. काय आहे 5. आता 5. आता भागाकार काय म्हटलं, भागाकारला अधिक म्हटलं आहे तर आपण अधिक टाकणार. हे 5. संपला विषय. आता याला फक्त सॉल्व कराय. आता याच्यामध्ये आपण पहिले काय सॉल्व करणार, तर पहिले सर आपण हे सॉल्व करणार. पहिले गुणाकार भागाकार सॉल्व करणार ना. मग आता सर हे 15 गुणीला 3 वजा 5 दुनी सर 10, हे 5. आता पुढे काय सॉल्व करणार आपण, गुणाकार. 15 त्रिक सर तर 15 त्रिक सर 45, हे 2 अधिक 5. आता काय सॉल्व करणार आपण, अधिक अधिक एका इकडे येणार ना आपण. अधिक 5 आहे आणि 45 आहे म्हणजे किती आहे सर 50 आणि वजा 2 म्हणजे आपलं उत्तर काय असेल, तर उत्तर असेल आपलं मित्रांनो 48 आहे असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 48. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, चला आता बघा हा गणित बघा काय आहे. आता या गणितामध्ये काय, जर एखाद्या सांकेतिक भाषेत बघा हा शब्द दिला आहे आणि त्यालाच हे केलं आहे असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत या शब्दाला कसे लिहाल असं आपल्याला विचारलं आहे. आता मित्रांनो, आता तुम्हाला जर ABCD पाठ असेल तर ABCD तुम्हाला पाठ पाहिजे याच्यावरती प्रश्न आहे. आता बघा काय म्हटलं, याच्यामध्ये काय केलं आहे, ह्या दोघांमध्ये काय साम्य आहे आणि काय म्हणजे वेगळं केलं आहे ते बघायचं आहे. आता बघा, याच्यात सर्व तेच अंक आहेत आणि याच्यात बी सर्व तेच अंक आहेत, बरोबर. म्हणजे तर वेगळं काहीच केलं नाही. वेगळं काय, फक्त याच्यामध्ये काय फिरवा त्याने केलेली आहे. आता कोणता अंक कुठे आणला आहे, काय केलं आहे हेच फक्त आपल्याला बघणं गरजेचं आहे. आता मी पहिले सर्व बघणार सर, याच्यामध्ये बी आहे, हा बी. तर बी याच्यामध्ये कुठं ठेवलं आहे, तर बी सर याच्यामध्ये ठेवलं आहे. दुसरा बी कुठंच नाही.
मग इथं पहिला होता, इथं कुठे ठेवला आहे सर? 1 2 3 4 5 6 आणि 7व्या नंबरला ठेवलं आहे. म्हणजे सर हा 7व्या नंबरला आहे बी. आता मग मी काय करणार सर, याच्यामध्ये सरळ सरळ बघणार, याच्यामध्ये डी आहे ना, तर डी मी 7व्या नंबरला पाहिजे. आता बघा याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 नंबरला डी आहे का? नाही. म्हणजे हे माझं ऑप्शन नाही. इथं 1 2 3 4 5 6 7 इथं आहे का? इथं पण नाही आहे. इथं आहे का? 1 2 3 4 5 6 इथं सर, हो सर इथं डी आहे. इथं आहे का? 1 2 3 4 5 6 7 इथं नाही. इथं बी आहे. मला काय पाहिजे? डी. म्हणजे माझं हे पण नाही. माझं उत्तर काय असेल? मग माझं उत्तर असेल मित्रांनो तिसरं. बस हे जर तुम्हाला समजलं असेल तर तिथं लवकर. आणि असे प्रश्न मित्रांनो एक तुम्हाला सांगतो, असे प्रश्न तिथं जर लॉजिक लागलं तर प्रश्न 36 सेकंदाचे का 10 सेकंदामध्ये सॉल्व्ह होतो. आणि जर लॉजिक लागलं नाही तर हा प्रश्न 1 मिनिटात बी सॉल्व्ह होत नाही. या प्रश्नाला स्किप करून पुढे जायचं असतो. ठीक आहे. हे मी तुम्हाला क्लासमध्ये सांगितलं आहे की पेपर कसं टॅकल करायचं आहे ते. असे प्रश्न आले तर 36 सेकंदा का 10 सेकंदात प्रश्न सॉल्व्ह होतात. समजलं तर, नाही समजलं तर घरी आल्याशिवाय त्याचं उत्तर निघत नाही. ठीक आहे. आता बघा काय आहे, रोहन रामूचा मुलगा आहे. आता काय आहे बघा, रोहन काय आहे? हा रोहन आहे. हा रोहन कोणाचा मुलगा आहे? तर रामूचा. म्हणजे रामू त्याचे वडील असतील, बरोबर. म्हणजे वडिलाला आपण अधिक देऊ. रोहन नावावरून समजतंय की हा मुलगा असेल. आता पुढे आता काय म्हटलं आहे, रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले. कोण घेतले? तर रामूच्या बाबांनी. म्हणजे हा रामूचे वडील. मग याला आपण बाबा देऊ. बाबा म्हणजे काय असेल? पुरुष. पुरुषला आपण अधिकचं चिन्ह द्या. आता पुढे सचिन काकाच्या घरी गेले आणि ते सचिन काकाच्या घरी गेले. आता सचिन कोणाचा काका आहे? याचा काका आहे, याचा काका आहे की याचा काका आपल्याला माहिती नाही, बरोबर. हे माहिती नाही. आता पुढचा प्रश्न होता ते राहू द्या, तेवढं सेंटेन्स राहू द्या. आता त्याच्या घरी गेले, बरोबर. घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. काय म्हणते? सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. ही रोहनची आई म्हणजे रामूची पत्नी असेल, बरोबर. ही याची पत्नी असेल. म्हणजे ही पत्नी लिहितो मी इथे. म्हणजे ही असेल रोहनची आई. आता रोहनची आईची काय म्हणते ती? तर ती आहे म्हणते बहीण. बहीण आहे कोण? तर सचिनची पत्नी. म्हणजे सचिन त्याचा नवरा असेल ना, मग हा सचिन असेल मग, बरोबर. मग आता सचिन रोहनचा काका इथं समजले आपल्याला. म्हणजे याची पत्नी आहे ती. रोहितच्या आईची काय आहे? बहीण आहे, बरोबर. आता बहीण आहे म्हणजे रोहनची काय झाली? ती मावशी झाली, हो सर. आता पुढे सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय? आता बघा प्रश्न नीट बघा. आता रोहनचा वडील कोण आहे? तर हे रामू आहे, रोहनचे वडील, बरोबर. रोहनचा वडील आहे. आणि सचिनच्या पत्नीशी म्हणजे जर हे पत्नी आणि याचं नातं आपल्याला विचारलं आहे. ह्या दोघांमध्ये काय नातं आहे असं आपल्याला विचारलं आहे. आता ही कोण आहे? रामू आणि सचिन. हा याचा काका आहे ना, म्हणजे हा रामूचा भाऊ झाला सचिन. आता रामू भावाची बायको काय असेल? हे पण एक आहे. आणि काय म्हटलं गणितामध्ये की याची बहीण पण आहे ती. आता जर याच्या बायकोची जर ही बहीण असेल तर रामूची कोण झाली ती? मग मेहुणी झाली ना. म्हणजे सचिन आणि रामू दोन्ही भाऊ आहेत आणि ह्या दोघांच्या बायका बहिणी बहिणी आहेत, बरोबर. तर अशा प्रकारे रामूची ती आहे मग मेहुणी आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. मग ती असेल त्याची मेहुणी. तर अशा प्रकारे या प्रश्नाला सॉल्व तुम्ही करायचं होतं. चल ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न घ्या. आता बघा, आता हा प्रश्न बघा काय आहे. खालील माहिती काळजीपूर्वक वाचा व प्रश्नाचे उत्तर द्या. आता याच्यामध्ये काय आहे? ABCD आणि EF हे 6 विद्यार्थी गणित आणि विज्ञानाच्या स्वयंमूल्यमापन चाचणीत सहभाग घेतात. आता त्यांनी आपल्याला प्रश्न घ्या. अशा प्रश्नामध्ये काय करायचं मित्रांनो? पहिले काय विचारलं? विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळवले हे आपल्याला काढायचं आहे. विज्ञानामध्ये कोणी जास्त गुण मिळवले ते आपल्याला काढायचं आहे. आता बघा काय करायचं आपण. विषय कोणते आहेत? तर 2 आहेत सर. एक कोणता आहे? गणित. आणि दुसरा कोणता आहे सर? तर विज्ञान. आता याला फक्त आता आपल्याला आता काय आहे ते माहिती त्याच्यामध्ये टाका आता फक्त. आता बघा काय आहे? एचे गणितातील एकूण गुण Cच्या अगदी वर आहे. बघा एचे गणितातील गुण Cच्या अगदी वर आहे. आता आपल्याला गणिताचं काही घेणं देणं आहे का? काहीच नाही. गणिताची माहितीच मांडू नका. आता विज्ञानातील गुण Fच्या अगदी वर आहे. विज्ञानातील गुण Fच्या अगदी वर आहे. कोणाचे? एचे.
एचे गणितातील एकूण गुण सीच्या अगदी वर आहे आणि विज्ञानातील गुण एफच्या अगदी वर आहे. म्हणजे आपण विज्ञानाच्या बाजूला इथे बघा, इथं तुम्ही लिहू शकता ए हे एफ, म्हणजे एचे गुण अगदी एफच्या वर आहे ना विज्ञानात. आणि आपल्याला विज्ञानात सर्वात कोण, तर गणित तुम्ही मांडूच नका, गणिताचं काही घेणं देणंच नाही तिथं. आता बी हा विज्ञानात सीच्या अगदी वर आहे, बी हा, मग आता हा जे आहे ते विज्ञानात बी हा अगदी सीच्या वर आहे, बरोबर. परंतु गणिताचं काही घेणं देणं नाही, गणिताचं वाचणार नाही मी, गणिताचं काही करायचंच नाही ना आपल्याला, हा गणिताचा आलात काही. मग एफने विज्ञानात डी व ईपेक्षा जास्त गुण मिळवले, एफने डी व ईपेक्षा, म्हणजे हा एफने, बरोबर, एफने मिळवलं ना बी आणि सीपेक्षा, डी आणि ईपेक्षा, एफने डी आणि ईपेक्षा, म्हणजे इथं आपण डी लिहू शकतो आणि नंतर काय लिहू शकतो, ई लिहू शकतो, बरोबर. आत्ता किती झाले, 6 झाले, संपला विषय. इथेच तुमचा गणित सॉल्व. आता पुढे बघा काय आहे, परंतु डी प्रमाणे गणिताचं काही घेणं देणं नाही. आता पुढे गणिताचं याचं काही मी वाचणार नाही. पुढे सी, विज्ञानात सी आणि एच्या मध्ये कोणीही नाही, विज्ञानात ए आणि सीच्या मध्ये कोणी नाही. आता इथं तर बघा सर कॉलम उलटच आहे, मग आता याच्यामध्ये बघा हा कॉलम काय होईल, हा जो काय आहे ना इथून पुढे हा उलटा येईल, ए एफ डी आणि ई इथे येऊन जाईल. म्हणजे आपण हे मांडताना असं मांडलं आहे ना, पण हा उलटं केलं आहे, यानुसार हा शेवटच्या व्याख्येनुसार हा उलटं झालं आहे. म्हणजे हा जो पोर्शन आहे 4 तो खाली मला लिहायला पाहिजे होता वरती, मग आता तो खाली झाला आहे, मग हा वरचा पूर्ण कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे हा डायग्राम पूर्ण क्लिअर झाला आहे आता. ए विज्ञानात ए आणि सी यांच्यामध्ये कोणी नाही. आता बघा विज्ञानात ए आणि सी यांच्यामध्ये कोणी आहे का, विज्ञानात ए आणि सीच्या मध्ये कोणी आहे का, ए आणि सीच्या मध्ये कोणीच नाही, बरोबर. मग कोणी नाही तर झालं, संपला विषय. मग आता काय, मग विज्ञानात सर्वात जास्त गुण कोणाला आहे, बा कोणाला आहे, तर बीला आहे ना, तर बी, म्हणजे बी आपलं असेल उत्तर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व करू शकतो. हे आहे डेटा सफिशियन्सी म्हणतात त्याला. याच्यामध्ये फक्त प्रॅक्टिस पाहिजे तुम्हाला, प्रॅक्टिस जर व्यवस्थित केली तर गणित सॉल्व होतात. प्रॅक्टिसच करावी लागते मित्रांनो, गणितात आउट ऑफ मार्क मिळतात फक्त प्रॅक्टिस जर तुमची चांगली असेल तर. आता बघा, आता याच्यामध्ये काय म्हटलं विचारू, 6 मजूर 4 दिवसात 9,600 विटा बनवितात, तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील. आता मी तुम्हाला म्हटलं होतं मित्रांनो, बघा एम डी एच आणि एक हा डब्ल्यू, बरोबर, आणि खाली काय तेच असेल एम डी एच आणि डब्ल्यू. फक्त मी काय म्हटलं होतं, असा गणिताला इथं 2 लिहायचं आणि इथं 1 लिहायचं आहे. हा म्हणजे 1 1 1 असेल आणि हे 2 2 2 असेल. फक्त काय करायचं आहे, कामाचं उलट सुलट करायचं आहे. एम म्हणजे मॅन, डी म्हणजे डे, एच म्हणजे आर. म्हणजे हे मी तुम्हाला सर्व सांगितलेलं होतं माझ्या लेक्चरमध्ये, तुम्हाला सर्व व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. फक्त या फॉर्म्युलेनुसार तुम्हाला गणित टाकायचं आहे. 6 मजूर आहे, हे मी 6 मजूर लिहिले. किती दिवसात करतात सर, तर हे 4 दिवसात करतात. काय एवढ्या विटा बनवतात, म्हणजे हे काम झालं ना, हे वर्क आलं. वर्क मी खाली लिहिणार, चला ठीक आहे. आता वर्क मी लिहिणार इथे 9,600 वरती हे लिहिलं ना, एम एम असेल हे खाली येणार. आत्ता पुढे काय आहे, 18 मजूर. आता सर हे 18 मजूर, हे 18 मजूर किती दिवसात बनवतात, तर 2 दिवसात, हे 2 दिवसात. चला इथलं आपल्याला काढायचं आहे ना, संपला विषय. हे जर तुम्हाला मांडता आलं तर गणित तुमचं आलं. आता काय करायचं, फक्त कटछाट करायचं आहे. 6 1 6, 6 3 सर 18, बे 1 बे, बे दुनी सर हे 4, बे 1 बे, बे चूक 8 आणि मग एक बे 8 16 आणि हे 2 0 असं. आता 48 त्रिक. आता सॉल्व करायला हा काय आहे 48 आणि हा 0 आणि गुणायचं काय आहे याला आपल्याला 3 ने. मग हा 2 0 3 8 24, 24 4, ह्याच्याला 2, 3 चूक 12, 12 आणि 2 सर तर 14, म्हणजे 14,400 बनवतील ते. 18 मजूर 2 दिवसात एवढ्या विटा बनवतील. आहे सर असं ऑप्शनमध्ये 14,400. तर हो सर 14,400 ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करायचं होतं. फक्त हा फॉर्म्युला जर तुम्हाला मांडता आलं तर गणित सोपं आहे. ठीक आहे, चला आता बघा हा शेवटचा गणित बघा. शेवटचा गणित कसं सॉल्व करायचं होतं, रेल्वेवरती प्रश्न होते. रेल्वेचे 2 गणित आलं होते.
दोन्ही गणित सोपे होते, काहीच अवघड नव्हतं, फक्त तुम्हाला समजायला पाहिजे की कसं सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. 54 किलोमीटर तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात 1 टेलिग्राम पोल ओलांडते, तर ट्रेनची लांबी आपल्याला विचारली आहे. किती आहे? 9 सेकंदात ओलांडते ना, 54 किलोमीटर तास वेगाने जाते. मग आता सर मी एका तासात किती असतात? तर एका तासाचा 36 सेकंद असतात. हे सर 36 लिहिले. आता हा 54 किलोमीटरला मी काय करणार? फक्त मीटरमध्ये कन्वर्ट करणार. हे 54 किलोमीटर आहे, तर मी याला 54,000 मीटरमध्ये कन्वर्ट करणार आहे. आता बस किती आहे? तर 9 सेकंदात. हे 9 सेकंदात संपलं. एवढं जर तुम्हाला मांडता आलं तर गणित आलं आहे. हा इथे कटछाट करा, हा 3600 भागीला आणा, हा बस. आता सर कटछाट करा याच्यामध्ये. आता सर हा 0 हा 0 हा 0 हा 0 नमचूक सर, तसं 36 बरोबर. आता याला भाग द्या. 4 1 4 4 1 4 4 त्रिक 12. आता उरले 2, 4 5 20, म्हणजे हा 0 कट. म्हणजे त्या ट्रेनची लांबी किती आहे मग सर? 135 मीटर आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्हाला सॉल्व करायचं होतं. आणि आत्ता 100 प्रश्न झाले. असे 20 प्रश्न होते. 20ही प्रश्न आपण ट्रिकच्या माध्यमातून बघितलेले आहेत. आणि असे जर तुम्ही हा पेपर सॉल्व केला असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळाले असतील. ठीक आहे, इथेच आपण थांबूया. बस व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे. ठीक आहे, चला. असेच तुमच्यासाठी मी नवीन काहीतरी घेऊन येत असतो. तर असा पेपर MPSC कंबाईन ग्रुप बीचा आजचा होता. ठीक आहे, चला.